पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झालाय। या हल्ल्यामध्ये 12 जण जखमी झाले, दोघांचा मृत्यू झालाय। पहलगामच्या बैसरन खोल्यामध्ये गोळीबार झाल्याची माहिती समोर येते आहे। हा हल्ला झालेले पर्यटक राजस्थानचे नागरिक आहेत। यातले काही स्थानिक जखमी देखील झाल्याचं समोर येत आहे। सुरक्षा दलाकडून शोधकार्य सुरू आहे, मात्र दहशतवादी पोलीस युनिफॉर्ममध्ये असल्याची माहिती आहे। तर हल्ल्यामागे TRF दहशतवादी संघटनेचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। CRPFची क्विक रिॲक्शन टीम घटनास्थळी तैनात करण्यात आली आहे। तर एकूण 12 जण या घटनेमध्ये जखमी झाल्याची माहिती आहे। काही स्थानिकही या पर्यटकांसह जखमी झाल्याचं समोर येत आहे। तर आता काश्मीरमध्ये थेट पर्यटकांनाच लक्ष्य करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। सोमेश कोलगे यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणारच आहोत, पण सध्या TRF या दहशतवादी संघटनेचा हात असू शकतो अशी शक्यता आहे। ताजी स्थिती जाणून घेऊयात थेट आपले प्रतिनिधी अब्बास यांच्याकडनं। तर अब्बास यांच्याकडनं ताजे अपडेट्स घ्यायचेच आहेत, मात्र सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी। सोमेश, नेमकी किती वाजताची घटना आहे? नेमकं काय घडलं होतं? किती मोठा हा परिसर आहे? काय अपडेट्स आहेत? दुपारचा आहे। दुपारी ही घटना घडली आणि त्यावेळी दहशतवाद्यांनी अचानकपणे या संपूर्ण या पर्यटकांवर हल्ला केला। या पर्यटकांमध्ये सगळे राजस्थानचे पर्यटक असल्याचं कळते आणि सध्या जम्मू काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी उन्हाचा तापमानाचा पारा वाढलेला असल्यामुळे अनेक लोक हे जम्मू काश्मीरामध्ये जात असतात आपापल्या सुट्ट्यांच्या निमित्ताने आणि असा मौसम आणि अशा प्रकारे जेव्हा जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांची संख्या वाढलेली असते त्याचवेळी द रेझिस्टंट फ्रंटच्या माध्यमातून हा दहशतवादी हल्ला केला गेल्याचं कळतंय। हा करण्यामागे एक मुख्य उद्दिष्ट दहशतवाद्यांचं आहे, ते म्हणजे जे बाहेरून येणारे पर्यटक आहेत त्यांची संख्या कमी झाली पाहिजे। आपल्याला सर्वांना माहिती आहे 370 हटवल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर पर्यटक हे जम्मू काश्मीरात जातात, दरवर्षी जात होते, परंतु पर्यटन वाढल्याचा जो सरकारच्या वतीने केला जाणारा दावा आहे आणि पर्यटकांना जे सुरक्षिततेचं वातावरण जम्मू काश्मीरात आतापर्यंत काही दिवस मिळत होतं, तर त्या सगळ्याला कुठेतरी धक्का लावण्याच्या उद्देशाने म्हणून दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचं समजते। या हल्ल्यामध्ये एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त केली जाते। इतर सर्वजण हे अजूनही इस्पितळामध्ये उपचार घेत आहेत आणि या दहशतवाद्यांचा शोध अजूनपर्यंत सुरू आहे। विशेष म्हणजे या दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीर पोलिसांचा गणवेश परिधान केलेला होता, त्यामुळे जम्मू काश्मीर पोलिसांच्या गणवेशात असलेल्या दहशतवाद्यांनी हल्ला करणं, यातून जो बाहेरून येणाऱ्या पर्यटकांच्या मानसिकतेवर जो परिणाम होणार आहे, त्यांच्या मनावर जो एक डीप इम्पॅक्ट होणार आहे, त्या इम्पॅक्टचा विचार करून आणि त्या उद्देशानेच दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचं समजते। आता या दहशतवाद्यांचा शोध घेणं अजून सुरू आहे आणि CRPFची क्विक ॲक्शन टीम ही घटनास्थळी दाखल झाली आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे जेव्हा कधी जम्मू काश्मीरात अशा प्रकारे कोणती घटना घडते त्यानंतर ताबडतोब सगळीकडेच प्रचंड अलर्ट आणि सिक्युरिटी फोर्सेसना मोठ्या प्रमाणावर डिप्लॉय केलं जातं। त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये घडलेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांपैकी हा एक मोठा हल्ला आहे, कारण 3 दहशतवाद्यांनी एकत्र येऊन अशा प्रकारे हल्ला केला आहे। यापूर्वी जे काही हल्ले झाले होते 370 हटवल्यानंतर त्यामध्ये एकच व्यक्ती चाकू घेऊन किंवा सुरा घेऊन, ज्याला लोन वुल्फ अटॅक म्हणतात, त्या पद्धतीने एकटा दहशतवादी हल्ला करत होता किंवा काही ना काहीतरी इजा करत होता, कोणाला तरी कोणाच्या मनात दहशत बसवण्याचा प्रयत्न करत होता। परंतु 3 दहशतवाद्यांनी एक प्रकारे गट करून समूह म्हणून पोलिसांचा युनिफॉर्म घालून एका पर्यटकांवरती अशा प्रकारे पर्यटकांच्याच समूहाला स्पेसिफिकली टार्गेट केलेलं आहे। त्यामुळे हा दहशतवादी हल्ला स्वाभाविक गेल्या काही
महिन्यांमध्ये ज्या प्रकारची शांतता काश्मीर खोऱ्यात दिसत होती त्या पार्श्वभूमीवर लक्षवेधी आहे तो भारतासाठी जसा महत्त्वाचा आणि धोक्याची घंटा आहे तसंच स्वाभाविक केंद्रीय गृहमंत्रालय आणि संपूर्ण जगभरातूनही जे जम्मू काश्मीरात पर्यटक येतात त्यांच्या दृष्टीने सुद्धा हा सोमेश तुला थोडंसं थांबवतो. आपले स्थानिक प्रतिनिधी अब्बास आपल्याला अधिक माहिती देत आहेत, त्यांच्याकडे जाऊया. कोऑर्डिनेट सर्च ऑपरेशन जो है वो जारी है। ये अब सयाह लोग देख रहे हैं, सयाहों के चेहरों पे जो है क्या नजर आ रहा है ये आप देख सकते हैं। ये तस्वीरें जो है आप पहलगाम तर स्थानिक प्रतिनिधी अब्बास आपल्याला माहिती देत होते. पुन्हा एकदा सोमेशकडे जाऊया. सोमेश, जसं तू सांगतोयस एकूण 12 जण या हल्ल्यामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे आणि कशा प्रकारे आता सर्च ऑपरेशन सुरू आहे. जसं तू सांगितलं 2 ते 3 दहशतवादी होते, ते कोणत्या वाहनातनं आले होते, नंतर कोणत्या वाहनावर किंवा कोणत्या ठिकाणी हा हल्ला झाला याबद्दल सविस्तर अपडेट्स अजून आलेत का तुझ्याकडे सोमेश? नक्कीच अश्विन, पहलगाममध्ये तसा पहलगाम हा भाग जम्मू काश्मीरातला जिथे पर्यटक मोठ्या संख्येने जातात असाच भाग आहे आणि असा परिसर आहे. हा कोणताही म्हणजे जे स्वाभाविक बालाकोट असेल किंवा अगदी जे 6 अनंतनाग असेल असे जे 6 जिल्हे होते काश्मीर खोऱ्यातले की जे प्रामुख्याने दहशतवादाच्या छायेखाली कायम असायचे, त्यापेक्षा हा थोडासा त्याच्याच जवळपासचा पण थोडा वेगळा परिसर आहे की जिथे सर्वसामान्य लोक, सर्वसामान्य पर्यटकही कायम जात असतात. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहायचं म्हटलं तर आता पर्यटकांची संख्या खूप वाढलेली आहे जम्मू काश्मीरात, कारण सध्या सगळीकडेच उन्हाचा पारा वाढलेला असल्यामुळे लोक सुट्ट्या पडल्यानंतर पर्यटनासाठी पर्यटकांनाच स्पेसिफिकली टार्गेट करून त्यांच्यावरती हल्ला केला गेलेला आहे. त्यामागे स्वाभाविक उद्देश इथे जी पर्यटकांची संख्या आहे ती कमी व्हावी हा आहे. त्यासोबतच जे बाहेरून येणारे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये भीती बसावी आणि सोमेश, जसं तू सांगतोयस की इकडच्या पर्यटकांमध्ये एक प्रकारे भीती निर्माण करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न दिसतोय, मात्र त्यांना आता शोधून काढून त्यांना जेरबंद करण्याच्या दृष्टीने पोलिसांचे, सुरक्षा यंत्रणांचे प्रयत्न सुरू आहेत. सोमेश, धन्यवाद. बातमीचे अपडेट्स घेतच राहू. तर काश्मीरमध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यात सध्या शोधकार्य सुरू आहे. पोलीस युनिफॉर्ममध्ये येऊन दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची माहिती आहे. सध्याची माहिती आहे त्यानुसार दहशतवाद्यांनी गोळीबार केला, ज्याच्यामध्ये आता 12 जण जे आहेत ते जखमी झाल्याची माहिती समोर येते. तर दोघांचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे. काही स्थानिकही जखमी झाल्याची माहिती समोर येते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.